नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासालट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. आज दिनांक 1 सप्टेंबर 2025. चला तर मग पाहूयात आजच्या चालू घडामोडी. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर चला, आजचा पहिला प्रश्न आहे, गिव्हिंग विंग टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह 2025 नुकतेच दिल्ली येथे आयोजित केले असून त्याचे उद्घाटन कोणी केले आहे? याचं उत्तर असेल ऑप्शन ए निखिल रक्षा निखिल खडसे. ओके, तर रक्षा निखिल खडसे यांनी हे उद्घाटन केले आहे. ओके, चला थोडीशी माहिती पाहूयात आपण. बघा, क्रीडा विज्ञान, गुंतवणूक, स्टार्टअप्स, स्थानिक उत्पादन इत्यादी क्षेत्रामध्ये नवकल्पना आणणे हे याचे उद्दिष्ट आहे. ओके, चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. प्रश्न क्रमांक 2, AAAI या संस्थेचे अध्यक्ष म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल श्रीनिवासन स्वामी. ओके, ऑप्शन सी याचं उत्तर असेल श्रीनिवासन स्वामी यांची AAAI म्हणजेच AAAI या संस्थेचे अध्यक्ष म्हणून पुनर्नियुक्ती झाली आहे. ओके, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडीशी माहिती पाहूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो, AAAI म्हणजेच असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रगतीसाठी असोसिएशन. ओके, ही एक संस्था आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा, ही एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संस्था आहे जी की 1979 स्थापन झाली होती. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. नुकतेच राष्ट्रमंडळ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 अजय बाबू वल्लुरी यांनी कोणते पदवी घेतली आहे? सॉरी, इथे आहे पदक जिंकले आहे असं असणार आहे इथे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल ऑप्शन बी सुवर्णपदक. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असेल सुवर्ण. ओके, तर नुकतेच राष्ट्रमंडळ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 अजय बाबू वल्लरी यांनी सुवर्णपदक जिंकले आहे. ओके, तर चला विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, थोडीशी माहिती पाहूयात आपण या पदकाबद्दल. ओके, अजय बाबू वल्लरी यांनी कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 पुरुष 79 पुरुषांच्या कॅटेगरीमध्ये 79 किलोग्रॅम वजनी गटात गोल्ड मेडल म्हणजेच सुवर्णपदक मिळवले आहे. ओके, तर एवढी माहिती लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे, नुकतेच कोणत्या राज्याने महिलांसाठी लाडू लक्ष्मी योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए हरियाणा. तर हरियाणा सरकारने लाडू लक्ष्मी योजनेला नुकतीच मंजुरी दिली आहे. ओके, तर बघा थोडीशी आपण माहिती पाहू त्याबद्दल. याचं उद्दिष्ट आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक बळकटी देणे व त्यांच्या आत्मनिर्भरतेस प्रोत्साहन देणे. ओके, तर चला नेक्स्ट क्वेश्चन आहे, फोमथम वेचाईचाई यांची कोणत्या देशाचे कार्यवाहक प्रधानमंत्री म्हणून नियुक्ती केली आहे? तर याचं उत्तर असेल थायलंड. ओके, ऑप्शन डी थायलंडचं उत्तर असेल. तर थायलंड देशाची नियुक्ती केली आहे. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6. बघा, ऑगस्ट 2025 राष्ट्रीय लघु उद्योग दिवस केव्हा साजरा करण्यात आला? तर याचं उत्तर असेल ऑप्शन ए 30 ऑगस्ट. तर 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लघु उद्योग दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पाहूयात आपण नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न आहे, ऑगस्ट 2025 नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी अनिश दयाल सिंग. ओके, तर अनिश दयाल सिंग यांची नुकतीच म्हणजेच ऑगस्ट 2025 नवीन उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 8 आहे, ऑगस्ट 2025 कोणत्या राज्य पर्यटनाला सर्वात आकर्षक सोशल मीडिया अभियान पाटासाठी गोल्ड अवॉर्ड 2025 मिळाला आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल
ऑप्शन बी केरळ. तर केरळ या राज्याला ऑगस्ट 2025मध्ये सर्वात आकर्षक सोशल मीडिया अभियान पाटासाठी गोल्ड अवॉर्ड 2025 मिळाला आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे. TCSने AI युनिटचा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असेल अमित कपूर. ओके, ऑप्शन ए याचं उत्तर असेल अमित कपूर यांची नियुक्ती TCSने आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिटचा प्रमुख म्हणून केली आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 म्हणजे आजचा शेवटचा प्रश्न आहे. भारतातील पहिले खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर असेल ऑप्शन डी उत्तर प्रदेश राज्यामध्ये. ओके, तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये भारतातील पहिले खाजगी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ सुरू केले आहे. तर बघा थोडीशी माहिती पाहूयात आपण. हे जे विद्यापीठ आहे ते उत्तर प्रदेशमधील युनानो येथे चंदीगढ युनिव्हर्सिटीद्वारे स्थापित केले आहे. ओके, एवढी माहिती लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.